नमस्कार. प्राजक्तास फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत फ्रेंच कुकीज साबले. साबले म्हणजे वाळू. तर वाळूचं टेक्स्चर असणारी क्रंबली अशा मेल्ट इन माउथ या कुकीज आहेत, बिस्किटं आहेत जे आपण आज बघणार आहोत. खूपच छान होतात. तर आजपासून मी एक नवीन सिरीज सुरू करते आहे, बेकिंग सिरीज. ह्या पूर्ण सिरीजमध्ये मी फक्त एगलेस बेकिंगच्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यासाठी आपण बटर घेतलं आहे. बटर जे आहे ते पूर्ण सॉफ्ट नाही करून घ्यायचं आहे. थोडा वेळ फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं की अर्ध्या तासात लगेचच आपल्याला ही रेसिपी करायला घ्यायची आहे. तर हे जे बटर आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी हे व्यवस्थित क्रीम करून घेत आहे एका बाउलमध्ये. बटर व्यवस्थित क्रीम करून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जे आहे आयसिंग शुगर घालत आहे. लक्षात घ्या, आपण आयसिंग शुगर घालत आहोत, पिठी साखर नाही. आयसिंग शुगर जे आपण केकच्या क्रीममध्ये वापरतो त्याच्यात थोड्या प्रमाणात कॉर्नस्टार्च रेशिओमध्ये ॲडेड असतं. तर आपण ते वापरत आहोत ह्याच्यामध्ये. तर ते घालून आपण दोन किंवा 3 पार्टमध्ये आयसिंग शुगर घालून आपण हे बटर जे आहे ते आपण व्यवस्थित क्रीमिंग करून घेणार आहोत, जेणेकरून शुगर जी आहे त्याच्यामध्ये हळूहळू मेल्ट होईल. पूर्ण मेल्ट होणार नाही, तरी त्याचं टेक्स्चर जे आहे ते थंडच राहील, कारण बटर थंड आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅनिला एसेन्स ॲड करून घेऊया. नेहमी चांगल्या क्वालिटीचं व्हॅनिला एसेन्स वापरत जा बेकिंग रेसिपीजमध्ये. त्याच्याने तुमच्या पदार्थाची चव जी आहे ती खूप छान एन्हान्सिंग होते आणि खूप छान होतात पदार्थ. तर व्यवस्थित सगळं जे आहे ते क्रीम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान बटर असं मस्त क्रीमी झालेला आहे. आणि आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये आपला जो मैदा आहे तो घालून घेणार आहोत. मैदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या असतील तर त्या निघून जातील. मैदा घालून घेतल्यावरती आपल्याला अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या सहाय्याने जरा बॅटर थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जेणेकरून त्याच्यामध्ये ते जरा मर्ज होतं आणि एकजीव होतं. आणि जेव्हा आपण बीटर फिरवत होतो हँड मिक्सर तेव्हा ते पीठ बाहेर उडत नाही. तर आत्ता मी हे बीटरच्या सहाय्याने सर्व एकत्र करून घेणार आहे. ह्या कुकीज खूप छान बनतात. तुम्ही कधीही पार्टीसाठी हे बनवू शकता की हे बनवून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येणार असतात तेव्हा तुम्ही सहज काढून तो लॉग अगदी 10-15 मिनटात मस्त फ्रेश कुकीज पाहुण्यांना सर्व करू शकता. तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित हे हे जे मिक्सचर आहे ते एकजीव करून घेते आहे. खूप आपल्याला मळायचं नाही आहे पीठ, फक्त काय करायचं आहे, संपूर्ण जे मिश्रण आहे ते फक्त आपल्याला एकत्रित करायचं आहे आणि त्याचा आपल्याला एक असा छान असा रोल बनवायचा आहे. तुम्ही ह्याला वेगवेगळे शेप देऊ शकता. रोल बनवलात तर ह्याच्या छान गोल गोल अशा सर्कलमध्ये कुकीज आपण कट करून बेक करू शकतो, किंवा तुम्ही त्याला स्क्वेअर शेपही देऊ शकता, किंवा तुम्ही असा लॉग बनवून बटर पेपरवरती ठेवून एकावर एक दुसरा बटर पेपर ठेवून त्याच्यावरती तुम्ही लाटून व्यवस्थित तुम्ही स्टार शेप किंवा तुमच्या मुलांना आवडणारे आवडीचे शेप तुम्ही त्याला आकार देऊ शकता. फक्त एवढंच आहे की हे असा रोल बनवल्यानंतर आपल्याला जो आहे हा जो डो आहे, हा जो कुकी डो आहे तो आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे. किमान 5 ते 6 तास तरी आपल्याला हा सेट करून ठेवायचा आहे, जेणेकरून जो बटर आहे तो कम्प्लिटली सेट होईल, थंड होईल. आणि जनरली कुकीज ज्या असतात त्या थोड्याशा पसरलेल्या असतात. ओव्हनमध्ये टाकल्यावरती त्या कम्प्लिटली खूप आकार त्याचा बदलतो, त्या लांब होतात, त्या पसरतात, अगदी प्रसरण पावतात. तर ह्या ज्या साबले कुकीज आहेत याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ह्या आपल्याला फार पसरवून नाही द्यायच्या आहेत. तर ह्यांचा जो शेप आहे तो आपल्याला होल्ड करून ठेवायचा आहे आणि त्याच्यासाठीच आपण जो आहे हा लॉग आपण फ्रीजमध्ये सेट करतो 5 ते 6 तास आणि त्या थंड कुकीजच आपण डायरेक्टच ओव्हनमध्ये बेक करायला ठेवून देतो. तुम्ही बघू शकता मी हे अशा प्रकारे क्लिंग रॅपमध्ये व्यवस्थित तो प्लॅस्टिकमध्ये रॅप केलेला आहे. ऑलवेज कवर विथ द प्लॅस्टिक, जेणेकरून तो अगदी ड्राईड आउट आपल्याला नाही करायचा आहे फ्रीजमध्ये. अशा प्रकारे आपण या 5 ते 6 तास मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि आता तो बाहेर काढून मी अर्ध्या किंवा 1 इंचाचं मापावरती मी त्या कुकीज छान रोल कट करून घेते आहे
आणि अशाच प्रकारे एका ट्रेमध्ये आपण त्या सेट करून घेऊया. थोडं अंतर ठेवूया हलकं हलकं आणि त्या आपण बेक करून घेऊया. तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.